नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि माझी सकाळची कामं म्हणजे फर्स्ट काम मी फक्त भाजी निवडायलाच घेतलेली आहे. तर आमच्या शेजारी ते काकू राहतात ना, त्या काकूंनी मला सकाळीच कांद्याची पात म्हणजे जी कांद्याची जी भाजी असते ना शेतातली, तर ती आणून दिलेली. मग मी छान निवडून वगैरे बारीक चिरून वगैरे धुवून भाजी छान अशी ना निथळायला ठेवली चाळणीमध्ये, म्हणजे त्यातलं पाणी वगैरे ना सगळं निघून जाईल. आणि त्यानंतर आहे ना घरातली छोटी मोठी कामं म्हटलं आवरून घ्यावी. तर सकाळीच मी उठल्यानंतर आहे ना फ्रेश झाल्यानंतर मी लगेचच कपडे वगैरे वॉश करून घेतले, कारण ना आज थोडीशी भुरभुर चालू होती, आमच्याकडे पाऊसच पडत होता. त्यामुळे मग मी आधी कपडे वगैरे वॉश करून घेतले, म्हणजे सुकतात ना लगेचच्या लगेच. छान अशी भाजी निथळायला ठेवली तरी अर्धा पाऊण तास झालेला असेल. त्यानंतर ना तरी बाकीची एवढी भाजी निवडायची राहिलेली आहे. म्हणलं आता दुपारी किंवा मग संध्याकाळी बसले ना मग निवडून वगैरे कापून वगैरे चिरून ठेवील. तर इथे ना मला हेअर ऑइल बनवायचं आहे, तर तुमच्याशी देखील मी पुढच्या मिनी व्लॉगमध्ये मी शेअर करेल कसं बनवलं ते. तर इथे छान अशी भाजी बनवायला घेतली. तर इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे आणि तर त्यामध्ये ना मी 2 मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करून मस्त त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, लसूण, मिरची आणि शेंगदाण्याची. तर ती छान असे तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला ही भाजी ॲड करायची आहे, स्वच्छ धुतलेली. आणि त्यानंतर त्यावरून मीठ टाकायचं आहे. तर मीठ आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे, एकदम कमी प्रमाणात टाकायचं आहे, नाहीतर मग भाजी खारट लागेल. ती शिजल्यानंतर एकदम थोडीशीच होती ती भाजी, कवळी असल्यामुळे. छान अशी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवायला घेतली, कारण की खूप भूक लागली होती. आणि भाजी असेल ना अशी पालेभाजी, तर भाकरी छान लागते त्यासोबत. मग छान असं दुपारचं जेवण करावं म्हटलं. तर तुम्हाला दाखवतेच पुढे मी काय काय बनवलेलं आहे जेवायला, पूर्ण ताट. तर मस्त अशी गरमागरम भाकरी तयार आहे आपली. तर छान असं वाटतं कधी कधी भाकरी खायला ना, कधी म्हणजे चपाती खाऊन कंटाळा येतो. मग मस्त इथे 2 ते 3 भाकरी करून घेतल्या मी आणि लगेच दुपारचं जेवायला घेतलं, कारण की खूप मला भूक लागलेली. मस्त हिरव्या वाटाण्याची रस्सा भाजी केलेली. त्यानंतर कांद्याची पात, कांदा एक पातीचा, तो सुद्धा घेतला मी तोंडी लावायला, आणि भाकरी गरमागरम. तर कसं वाटलं आजचा मिनी व्लॉग, नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.